नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथे शिवसेना शिंदे गट गटनेता कार्यालयाचे विधिवत पूजन करून मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी शुभारंभ करण्यात आला। या नव्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी अजयदादा बोरसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान विधिवत पूजा करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी गटनेते अजयदादा बोरसे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच या प्रसंगी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यालयाच्या माध्यमातून नाशिक शहरातील विविध प्रभागातील विकास कामांना गती देणे तसेच नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। नाशिककरांसाठी हे कार्यालय महत्त्वाचे ठरणार असून नागरिकांच्या तक्रारी व प्रश्न सोडविण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। दरम्यान या सोहळ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। मला असं वाटतं की शिवसेनेचं अधिकृत कार्यालय आज नाशिक मनपामध्ये सुरू होत आहे। खरं तर शिवसेना, शिवसेनेची शाखा किंवा कार्यालय म्हणजे खरं तर सगळ्या नागरिकांसाठी एक आधार केंद्र आहे, एक मदत केंद्र आहे आणि एक स्वतःचं हक्काचं असं ठिकाण आहे। आणि आज यामुळे हे फक्तच नगरसेवक असं नाही तर नाशिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व शहरातले नागरिक असतील, त्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आहे। आपल्या कुठल्याही समस्या असतील तर आज आपण इथे येऊन मांडू शकतात आणि इथे त्या पद्धतीचं एक कामकाज आम्ही सुरू करणार आहोत। मला अत्यंत आनंद याचा आहे की आज सर्व पक्षीय म्हणजे पक्षीय राजकारण सोडून सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि सर्व आमचे नगरसेवक होते, शहरातले सगळे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्यामुळे एक वेगळ्या शुभेच्छा मला मिळाल्या। मला वाटतं एक वेगळी ऊर्जा या निमित्तानं मला मिळाली आणि ही ऊर्जा हे या नाशिक शहरातील नाशिककरांसाठी काम करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि पुनश्च मी नाशिककरांना सांगतो की आपल्यासाठी शिवसेनेचं कार्यालय सदैव उघडं असेल। जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।